खूप दिवसापासून संचितला खायची होती स्ट्रॉबेरी, पण संचितचं कसं आहे, जरा जरी त्याला काही आंबट जरी खाण्यामध्ये आलं, की त्याला खोकला लगेच लागतो. त्यामुळे मी थोडं इग्नोरच करत होते. नकोच वाटत होतं द्यायला. पण संचित कसा सारखाच म्हणायला लागला, की "मामा स्ट्रॉबेरी पाहिजे, खायची आहे." त्यामुळे त्याच्यासाठी स्ट्रॉबेरी आता आणले आणि त्याला डायरेक्ट खायला न देता मी त्याचा बनवायला लागले मिल्कशेक. पहिल्यांदा एक खाऊन बघितली, आंबट होती आणि त्यामुळे म्हटलं चला आता मिल्कशेकच त्याचा बनवावा. त्यामुळं पहिलं स्ट्रॉबेरीला सगळं स्वच्छ धुवून घेतलं, बारीक कट केलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये स्ट्रॉबेरी काढायची. आंबट होती त्यामुळे भरपूर साखर टाकली. दूध टाकायचं. आता स्ट्रॉबेरी मी जास्त वापरली होती त्यामुळे मला काही बनाना टाकायची गरज नाही. स्ट्रॉबेरी जर थोडी असेल तर बनाना टाकायचा म्हणजे कसं एकदम छान स्ट्रॉबेरी शेक असा घट्ट होतो. आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असा आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झाला खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाला होता. संचितला पण खूप जास्त आवडला. त्यामुळे स्ट्रॉबेरी जर आंबट असेल तर अशा पद्धतीने मिल्कशेक तुम्ही करू शकता. आणि इथं संचित म्हणत होता, "वाह! खूप मस्त झालाय. अजून स्ट्रॉबेरी आहे. अजून एकदा त्याला बनवणार आहे." चला तर तुम्हाला स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.